चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आधी चरण धरावे त्या आई बापाचे मग स्मरण करावे त्या भगवंताचे मग नंतर भगवंताचं जर आई बापाची सेवा केली तर खरोखर भगवंत तुम्हाला भेटेल भेटेल. लांब जायची गरज नाही. म्हणून काय म्हटलं हा आधी चरण धरावे त्या आई बापाचे मग स्मरण करावे त्या भगवंताचे होईल दर्शन तुझला मनोमंदिरी होईल दर्शन तुझला मनोमंदिरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी मायेच्या जाळ्यात विसरू नको जन्मदात्याला वेड्या तू विसरू नको नको ही तुझी पंढरी ती तुझी जेजुरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई बापाला लोकात ठेवू नको कर सेवा तू आवरावा देऊ नको आई बापाला दुःखात ठेवू नको कर सेवा तू आवरावा देऊ नको कुंडली कान भगती केली खरी काय म्हटलं साहेब त्या पुंडिकानं कशी भक्ती केली माहित आहे सुरुवातीला आई बापाच्या गळ्याला दोर लावला आणि बायकोला खांद्यावर घेतली आणि भगवंताच्या दर्शनाला चालला. दर्शनाला गेला. पण कालांतरानं त्याला आपली चूक समजलेली आई बापाची सेवा करू लागला. त्यावेळी खरोखर जो भगवंत विठ्ठल भेटण्यासाठी देवाला त्याच्या घरी आला. पण कालांतरानं देवानं आई बापाची सेवा करत होता तेव्हा ईट टाकली. आज योगी 28 विटेवरती उभा आया हे कुणाच्या पायात त्या पुंडलिकाच्या पाया म्हणून पुंडली लिकान भगती केली खरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी किती गोड रूप किती गोड नाव तुझ्या नावाचा देव आहे मला किती गोड नाव किती गोड नाव तुझ्या नावा मला आहे देवा नाव चालतंय काय तुझ्यासाठी देवा तुझ्या आलो मंदिरी मी तुझ्यासाठी साठी आलो देवा तुझ्या मंदिरी देवासाठी आलो देवा तुझ्या मंदिरी
एवढ्या चावतीला